जय श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जयो राधा माधव कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जयो गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। जमुनातीरावनचारी। जमुनातीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो रामो हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो रामो हरे हरे। जय राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद। जय गुरुदेव जय गुरुदेव। हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य
नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर सर्वात अगोदर एक अनाउन्समेंट आहे, सूचना आहे सर्वांसाठी। रतिरूपा माताजी इथं हो. इस्कॉन मँगलोरच्या ग्रुपमध्ये हं. परमपूज्य जयपताका स्वामी महाराजांच्या तब्येतीबद्दल काही अपडेट्स येत आहेत का रेग्युलरली सध्या? प्रभूजी अपडेट तर असतील, कारण ते खूप सिरियस आहेत थोडेसे. तेच तेच हो. तर मला इथे सर्व सर्व भक्तांना प्रार्थना करायची आहे की सर्वांनी कृपया प्रार्थना करा श्री श्री राधा गोविंदजी, श्री श्री गौरनीता आणि विशेषतः भगवान श्री नरसिंह देवांना महाराजांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी। असं सांगितलं जातं की असे जे महान जीव आहेत ते पृथ्वीवर फक्त अवतरित होतात पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी। त्यामुळे आपल्यावर खूप सारं भगवद्गीता सांगते की जन्मतःच खूप सारे वेगवेगळे प्रकारचे ऋण घेऊन आपण जन्म घेतो। त्यापैकी एक महत्वाचं ऋण आहे अशा महान साधू संतांचं, ज्यांच्यामुळे कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार होऊन सर्वांना ती प्राप्त होते। त्याच्यामुळे आत्ता सध्या ज्यावेळेस महाराजांची तब्येत खूप नाजूक आहे आणि महाराज ICU मध्ये
ते आहेत सध्या US मध्ये त्यांच्या दौऱ्यावर. तर सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की कृपया तुम्ही प्रार्थना करा श्री श्री राधा गोविंदजी नरसिंहदेव श्री श्री गौरनीता यांना की महाराजांची तब्येत लवकरात लवकर सुधरावी म्हणून. हरे कृष्ण. तर आपण सुरुवात करू. माताजी श्लोक क्रमांक 33 ना? हो हो हा प्रभूजी. हा 33. हा. तर आपण या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये पाहिलं की कशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले नारद मुनींद्वारे त्यांचे जे वडील आणि त्यांचे जे गुरु आहेत ब्रह्माजी यांना 6 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले. हे जरी इंग्रजीत असेल तरी मराठीमध्ये पण अनुवाद सोपा आहे की कशा प्रकारे हे ब्रह्मांड, या ब्रह्मांडाचे गुण काय आहेत आणि हे ब्रह्मांड कशाच्या आश्रयावर, आधारावर हे स्थापित आहे, बनलेलं आहे. कशा प्रकारे हे ब्रह्मांड तयार होतं, याचे घटक इत्यादी, आणि कशा प्रकारे हे ब्रह्मांड काही काळ राहतं आणि शेवटी याचा जो अंत आहे ब्रह्मांडाचा तो कशा प्रकारे होतो आणि कशावर हे ब्रह्मांड अवलंबून आहे, आश्रित आहे आणि वेगवेगळे घटक कोणते आहेत. तर आपण पाहिलं की ब्रह्माजींनी अ, अ, नारद मुनींची जो गैरसमज होता की ब्रह्माजी हे स्वतंत्र निर्माता आहेत, तो गैरसमज दूर केल्यानंतर सामान्यपणे ह्या 6ही प्रश्नांची उत्तरं हे एकच आहे की भगवंत विष्णू हे ह्या ब्रह्मांडाचे स्रोत आहेत. आणि आपण विशेषतः ती स्लाइड पाहिलेली की कशा प्रकारे कर्णोदक्ष विष्णू यांच्या शरीरामधून काल, कर्म, स्वभाव आणि त्याद्वारे प्रधान, महत्त्व, अहंकार आणि अहंकाराचं च्या द्वारे 3 जे गुण आहेत, सत्व, रज आणि तम, त्यांच्या समन्वयाद्वारे किंवा त्या गुणांच्या आणि अहंकारांच्या एकत्र येण्याने तामसिक अहंकार यापासून कशा प्रकारे वेगवेगळे तन्मात्र म्हणजे इंद्रियांचे वेगवेगळे विषय, जसं कानाचा इंद्रिय विषय आहे ध्वनी, नाकाचा इंद्रिय विषय आहे गंध, वास, डोळ्यांचा इंद्रिय विषय आहे फॉर्म किंवा रूप, आणि जिभेचा इंद्रिय विषय आहे चव, आणि त्वचा याचा इंद्रिय विषय आहे स्पर्श. आणि या इंद्रिय विषयांच्या संबंधित जे भौतिक घटक आहेत, पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश, तर कशा प्रकारे हे तन्मात्र यांची आणि 5 मूलभूत भौतिक घटकांची निर्मिती कशी झाली, त्याच प्रकारे मन, बुद्धी, अहंकार आणि 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, या सर्व 10 इंद्रियांची निर्मिती कशा प्रकारे झाली, आणि जे दिक देवता, जे जे इंद्रियांचे देवता आहेत वेगवेगळे, त्यांची निर्मिती कशा प्रकारे झाली, हे ब्रह्माजींनी नारद मुनींना सांगितलं. आणि ह्या सर्व निर्माणाचे जे स्त्रोत, रूट, मूळ जे आहेत ते कोण आहेत? कारणोदक्षाय विष्णू. आणि आपण याच्यावर अगोदर चर्चा केलेली आहे की कशा प्रकारे कारणोदक्षाय विष्णू यांचा स्त्रोत कोण आहे? प्रभूजीच, माताजीच सांगा, कोण आहे स्त्रोत कारणोदक्षाय विष्णूंचा? संकर्षण. हा, बरोबर, एकदम छान संजना माताजी. की जे चतुर्व्यूह जे एक्सपान्शन आहे, क्वाड्रपल एक्सपान्शन, वसुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, यांच्यापैकी संकर्षण जे आहेत ते 3ही पुरुष अवतारांचे कारणोदक्षाय विष्णू, ज्यांना महाविष्णू पण म्हटलं जातं, त्या कारणोदक्षाय विष्णूंचे, गर्भोदक्षाय विष्णूंचे आणि क्षीरोदक्षाय विष्णूंचे तिघांचे स्त्रोत. तर कारणोदक्षाय विष्णूंचे स्त्रोत संकर्षण, आणि कारणोदक्षाय विष्णू यांच्याद्वारे पुढे गर्भोदक्षाय विष्णू, आणि गर्भोदक्षाय विष्णू यांच्याद्वारे पुढे क्षीरोदक्षाय विष्णू यांची निर्मिती होते. तर आणि संकर्षण यांचे पण स्त्रोत आहेत नारायण यांचे स्त्रोत अगोदर चतुर्व्यूह एक्सपान्शन, आणि त्या चतुर्व्यूह
विस्तारित रूप जे आहे भगवंतांचं, त्यांचे स्त्रोत आहेत बलरामजी आणि बलरामजीचे स्त्रोत भगवंत कृष्ण. तर अशा प्रकारे ब्रह्माजींनी ह्या पूर्ण सृष्टीच्या निर्माणाचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत नारद मुनींचे, त्याचं उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याबरोबरच आपल्या सर्वांच्या लक्षात असेल प्रभूजीज माताजीज, की मी एकदा दोनदा हे उदाहरण दिलेलं आहे, की भगवंत हे भौतिक जगत का स्थापित करतात, का निर्माण करतात? केवळ आणि केवळ जे बद्ध जीव आहेत त्यांच्या भगवंतांपासून स्वतंत्र आनंद उपभोगण्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि आपण काही वेळेला उदाहरण दिलंय, की जसं की एखादं लहान मूल आई वडिलांना हट्ट करतं की मला गाडी चालवायची आहे, मग त्याला टॉय कार, खेळण्यातली गाडी दिली जाते. किंवा एखादं लहान मूल आईजवळ हट्ट करतं की मला पण स्वयंपाक करायचा आहे, तर त्याला टॉय किचन, खेळण्यातलं स्वयंपाकघर दिलं जातं. तर भागवत सांगतं की त्याच प्रकारे या भौतिक जगाचा पण निर्माण झालाय. आपण जर हा या आधीच्या श्लोकाचा श्लोक क्रमांक 32चं तात्पर्य पाहिलं तर इथं श्रील प्रभुपादजी लिहितात भागवताच्या तात्पर्यामध्ये, रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी पिता त्याला काही खेळणी देतो. त्याप्रमाणे भ्रमित जीवांना स्वतःच्या इच्छेनुसार वस्तूंवर प्रभुत्व गाजविता यावे म्हणून भगवत इच्छेने ही अखिल भौतिक सृष्टी निर्माण करण्यात आली आहे. सर्वांना हे उदाहरण कळालं का? उपमा कळाली का प्रभुजीज माताजीज? कुणाला काही शंका आहे की कशा प्रकारे हे जग भगवंत का आणि कशासाठी निर्माण करतात? क्लिअर आहे प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो प्रभूजी. हरे कृष्ण. आणि भगवद्गीतेमध्ये याच्यावर विस्तृतरित्या चर्चा आहे. अध्याय क्रमांक कोणत्या अध्यायामध्ये सांगा? प्रतिरूपा माताजी कोणत्या अध्यायामध्ये चर्चा केलेली आहे या भौतिक जगाच्या निर्माणाविषयी? कशा प्रकारे आध्यात्मिक जगताचं परावर्तित 15वा अध्याय प्रभूजी. हा, खूप छान माताजी. ऊर्ध्वमूल मधशाखा. ऊर्ध्वमूल मदशाकम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवेद. की या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की कशा प्रकारे भौतिक जगत हे आध्यात्मिक जगताचं एक प्रतिबिंब, परावर्तित रूप असल्यासारखं आहे. की आपण पाहतो झाडाचं प्रतिबिंब ज्या वेळेस तलावाच्या पाण्यावर आपण पाहतो, त्या प्रतिबिंबामध्ये ते झाड आपल्याला उलट दिसतं. म्हणजे झाडाचे जे मूळ आहे ते वर दिसतं आणि झाडाचा जो बुंदा किंवा त्याचा जो टॉप आहे, वरच्या फांद्या त्या खाली दिसतात प्रतिबिंबामध्ये. त्याच प्रकारे भगवंत 15व्या अध्यायामध्ये सांगतात की आध्यात्मिक जगताचं परावर्तित प्रतिबिंबित रूप जे आहे ते भौतिक जगत आहे. तर आपण श्लोक क्रमांक 33 पासून सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. की कशा प्रकारे या जवळपास 6ही प्रश्नांची उत्तरे, जे आपण 6 प्रश्न नारद मुनींचे सुरुवातीला पाहिले, त्या 6ही प्रश्नांची उत्तरं हे एकच उत्तर आहे की भगवंत विष्णू किंवा कृष्ण हे कशा प्रकारे ह्या सृष्टीचे मूळ आहेत, स्त्रोत आहेत. हे ब्रह्मदेव नारद मुनींना आणि नारद मुनींच्या द्वारे आपल्या सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे प्रभूजीज माताजीज, पुढे जायचं आपण श्लोक क्रमांक 33. हो प्रभूजी. हरे कृष्ण. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. तदा संहृत्य चान्योन्यं तदा संवृत्य भगवत् शक्तिचोदितः भगवच्चोदितः तदसत्त्वम् उपादाय चोभयं शुसृजुर्हृदं हृदयः तदसत्त्वम् उपादाय चोभयं शुसृज हि अधः
शोभयं सुकृतुः अधः. हरे कृष्ण. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजी? हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू का? हा, चित्रा माताजी. हरे कृष्ण. अनुवाद. अशा प्रकारे जेव्हा भगवंताच्या शक्तीच्या जोराने हे सर्व एकत्रित झाले तेव्हा निश्चितपणेच सृष्टीच्या प्राथमिक आणि दुय्यम कारणांचा स्वीकार करून हे ब्रह्मांड अस्तित्वात आले. तात्पर्य श्रील प्रभुपादची जय. श्रील प्रभुपादचे द्वार. या श्लोकात स्पष्टपणे म्हटले आहे की सृष्टी निर्मितीमध्ये भगवंत आपल्या विविध शक्तीचा उपयोग करतात. ते स्वतःच भौतिक सृष्टीमध्ये रूपांतरित होतात असे नाही. ते आपल्या विविध शक्तीद्वारे तसेच आपल्या विस्तारित रूपांद्वारे स्वतःचा विस्तार करतात. अनंत ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात कधी कधी एक आध्यात्मिक मेघ प्रगट होतो आणि त्या ब्रह्मज्योतीच्या आवृत्त भागालाच महत्त्व असे म्हणतात. त्यानंतर भगवंत आपल्या महाविष्णू या विस्तारित रूपाद्वारे महत्त्वाचा जलामध्ये पहुडतात आणि ते जल कारणार्णव कारण जल म्हणून ओळखले जाते. महाविष्णू कारणोदक सागरामध्ये शयन करीत असतात तेव्हा त्यांच्या श्वासोच्छ्वासाद्वारे असंख्य ब्रह्मांडे निर्माण होतात. ही ब्रह्मांडे संपूर्ण कारणार्णवामध्ये विखुरलेली आणि तरंगत असतात. महाविष्णूंचा श्वास ही त्यांची आयुर्मर्यादा असते. तेच महाविष्णू प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू म्हणून प्रवेश करतात आणि शेषावतारात शयन करतात. त्यांच्या नाभीमधून एक कमळनाळ निर्माण होते आणि त्या कमळावर ब्रह्मांडाचे अधिपती ब्रह्मदेव यांचा जन्म होतो. ब्रह्मदेव हे जीवांच्या अनेकविध इच्छानुसार ब्रह्मांडामध्ये निरनिराळ्या प्रकारची निरनिराळ्या रूपातील शरीरे निर्माण करतात. त्याचबरोबर ते सूर्य, चंद्र आणि इतर देवतांचीही निर्मिती करतात. म्हणूनच भगवद्गीतेत 9.10 मध्ये सांगितल्याप्रमाणे भौतिक सृजनाचा ते मुख्य अभियंता स्वतः भगवंतच आहेत. केवळ भगवंताचं भौतिक सृष्टीस सर्व प्रकारच्या चल आणि अचल निर्मितीसाठी मार्गदर्शन करतात. भौतिक सृजन 2 प्रकारचे असतात. वर सांगितल्याप्रमाणे महाविष्णूंनी केलेली ब्रह्मांडाची सामूहिक निर्मिती आणि एकेका ब्रह्मांडाची निर्मिती, दोन्ही प्रकारची निर्मिती भगवंतच करतात आणि आपण पाहत असलेले ब्रह्मांड आकारास येते. हरे कृष्ण प्रभूजी. आदर प्रणाम. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण या तात्पर्याच्या शेवटच्या ओळीपासून सुरुवात करू की इथे सांगितले 2 प्रकारची ब्रह्मांडाची सृष्टीची निर्मिती होते. कशा प्रकारची? की एक ब्रह्मांडाची निर्मिती जी महाविष्णूंच्या किंवा कारणोदक्षय विष्णूंच्या. तर ह्या नावांनी कन्फ्यूज होऊ नका. आपण जसं सांगितलं कारणोदक्षय विष्णू आणि महाविष्णू हे एकच आहेत. तर या कारणोदक्षय विष्णूंच्या शरीराच्या रंध्रांमधून किंवा शरीराचे वेगवेगळे जे आपल्या त्वचेवर जे वेगवेगळे छोटे छोटे रंध्र किंवा छिद्र असतात, तर त्या रंध्रामधून असंख्य ब्रह्मांड प्रत्येक त्यांच्या श्वासासोबत बाहेर पडतात, उश्वासासोबत. आणि ज्या वेळेस ते श्वास शरीराच्या आतमध्ये घेतात नाकातून, त्यावेळेला त्यांच्या शरीरावरील जे रंध्र आहेत त्वचेवरील, त्या रंध्रांद्वारे असंख्य ब्रह्मांड हे त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तर इथे तात्पर्यामध्ये भागवतात सांगितलंय की अशा ब्रह्मांडांचा जो कालावधी असतो या भौतिक जगामध्ये निर्माणामध्ये राहण्याचा, तो केवढा असतो की महाविष्णूंचा श्वास हीच त्या ब्रह्मांडांची आयुर्मर्यादा असते. हे वाक्य सगळ्यांना क्लिअर आहे का प्रभूजीच माताजीच? की उदाहरणार्थ ज्यावेळेस समजा असं हे समजा की ज्यावेळेस महाविष्णूंचा उश्वास म्हणजे ते श्वास सोडत आहेत, त्यावेळेला ब्रह्मांड निर्माण होतात शरीराच्या रंध्रांमधून. आणि ज्या वेळेला ते श्वास शरीरामध्ये घेतात नाकामधून, त्यावेळेला त्यांच्या शरीराच्या रंध्रांमध्ये अनेकानेक ब्रह्मांड प्रवेश करत आहेत. म्हणजे ब्रह्मांडांची जी आयुर्मर्यादा आहे ती महाविष्णूंच्या एका श्वासा एवढीच आहे. पण तो श्वास हा खूप मोठ्या काळाकरता राहतो.
जसं की ब्रह्माजींचा पूर्ण जो कालावधी आहे जीवनाचा, तो कालावधी म्हणजे महाविष्णू ह्या ब्रह्मांडाची पूर्ण आयुर्मर्यादा. इनफॅक्ट ब्रह्माजींच्या आयुष्यापेक्षाही थोडंसं जास्त, कारण शास्त्रामध्ये सांगितलंय भागवतामध्ये की ब्रह्माजींच्या जन्माच्या अगोदर पण हजारो वर्ष ही जी ब्रह्मांडे आहेत ती बनून तयार राहतात, आणि हजारो वर्ष तयार ब्रह्मांड राहिल्यानंतर त्यामध्ये भगवंत प्रवेश करतात गर्भोदक्ष विष्णूच्या रूपामध्ये, ज्यांच्या नाभीतून उमललेल्या कमळातून ब्रह्माजींचा जन्म होतो. याचा अर्थ ब्रह्माजींचा जो पूर्ण जीवन काळ आहे त्यापेक्षाही थोड्या अधिक प्रमाणामध्ये हे ब्रह्मांडाची आयुर्मर्यादा राहते. सर्वांना हे वाक्य क्लिअर आहे प्रभूजीच माताजीच, की महाविष्णूंचा श्वास ही कशा प्रकारे ब्रह्मांडाचा जो जीवन काळ आहे तो महाविष्णूंचा एक श्वास आहे. कुणाला क्लिअर नाहीये प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. प्रभूजी समजलं. कळालं ना? ठीक आहे. आणि ह्या विशेषतः भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवंतांपासून 2 प्रकारच्या शक्ती निर्माण होतात. एक आहे पराशक्ती किंवा पराप्रकृती, आणि दुसरी आहे अपराप्रकृती. आपण एकदा तो श्लोक पाहू. भूमिर आपो नलो वायू खम मनो बुद्धिर एव च. एकदा कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. भूमिर आपो नलो वायू भूमिर आपो नलो वायू वायू खम मनो बुद्धिर एव च. खम मनो बुद्धिरेव च बुद्धिरेव च. अहंकार इति यम मे अहंकार इति यं मे यं मे भिन्न प्रकृतिर अष्टधा. भिन्ना भिन्न प्रकृतिरष्टधा. प्रकृतिरष्टधा. तर सर्वात अगोदर भगवंत त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या अपरा प्रकृती किंवा जी भिन्न प्रकृती आहे, जी भगवंतांपासून विभिन्न आहे, भगवंतांच्या स्वरूपासारखं त्या प्रकृतीचं स्वरूप नाही, ते म्हणजे भौतिक घटक. त्यांची निर्मिती कशा प्रकारे होती ते इथे सांगितले भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये. 5 प्रकारचे घटक सांगितलेले आहेत. भूमी म्हणजे पृथ्वी, आपो आपो म्हणजे पाणी, अनल अनल म्हणजे अग्नी, वायू, आणि खम खम म्हणजे इथर किंवा आकाश. तर ह्या 5 घटकांची निर्मिती भगवंतांपासून होते. आणि त्याचबरोबर जे सूक्ष्म शरीर आहे आपलं मन, बुद्धी आणि अहंकार, तर 5 + 3 8. तर ह्या 8 घटकांची निर्मिती भगवंतांपासून होते, ज्याला भिन्न प्रकृती म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ह्या 8 घटकांच्याही पलीकडे भगवंतांची अपरा शक्ती आहे, ती म्हणजे जीव. अपरा म्हणजे परा यापेक्षाही पलीकडची श्रेष्ठ अशी शक्ती म्हणजे जीव आहे. अपरेयम इतस्त्व अन्यम. ह्या 8 घटकांपेक्षाही भिन्न, पलीकडची किंवा श्रेष्ठ अशी जी भगवंतांची विस्तारित शक्ती आहे ती म्हणजे जीव. तर हे पण आपण म्हणण्याचा प्रयत्न करू. अपरेयम इतस्त्व अन्यम. अपरेयम इतस्त्व अपरेयम इतस्त्वन्यम्. अपरेयम इतस्त्व अन्यम. अपरेयम अपरेयम इतस्त्वन्यम्. प्रकृतिं विद्धि मे परम. प्रकृतिं प्रकृतिं विद्धि परम्. विद्धि मे पराम्. जीवभूतं महाबाहो जीवभूतं महाबाहो ययेदं धार्यते जगत्. ययेदं धार्यते जगत्. यं धार्यते महा. हा, तर इथे भगवंत सांगत आहेत की हे अर्जुना, ते ह्या भौतिक घटकांपेक्षाही पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार, हे जे 8 घटकांची मिळून भिन्न प्रकृती आहे त्यापेक्षाही श्रेष्ठ, सुपेरियर, पराप्रकृती कोणती आहे?
जीव आहेत. जसं की आपण साधं उदाहरण बघू शकतो प्रभुजीज माताजीचे कळण्यासाठी. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती हायवेवरून जात आहे खूप महागड्या अशा गाडीमध्ये, ठीक आहे. तर कोणती महागडी गाडी आहे तुम्हाला माहिती आहे ती तुम्ही ठरवा, दुचाकी असो 4 चाकी असो. मर्सिडीज मध्ये जात आहे आणि अशा व्यक्तीचा अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंट झाला, तर काय वाटतं तुम्हाला प्रभुजीज माताजीच अगोदर कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतील? त्या व्यक्तीला का त्या कारला? व्यक्तीला. व्यक्तीला. का? कारण व्यक्तीला. ती कार किती जरी महागडी असली तरी व्यक्तीच्या जीवापेक्षा जास्त नाहीये. करेक्ट? त्याच प्रकारे ते भगवंत सांगत आहेत की ती कार म्हणजे काय झालं? भगवंतांच्या पंचमहाभूतांपासून बनलेली एक वस्तू आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश यांच्या पासून जे आपल्याला मेटल म्हणजे धातू जे निर्माण होतात, त्या धातूपासून बनलेली मशीन आहे कार म्हणजे. परंतु भगवद्गीता सांगते की ह्या 8 घटकांपेक्षाही पलीकडे श्रेष्ठ पराप्रकृती जी आहे भगवंतांची, ती कोणती आहे? जीवभूताम महाबाहो, की जीव भगवंतांचे विस्तृत जे अंश आहेत, जीव हे ह्या पंचमहाभूतांपेक्षाही श्रेष्ठ विस्तारित रूप आहे भगवंतांचं. आणि ते या भौतिक जगामध्ये जीव पाठवले जातात. कशासाठी? कारण त्यांना भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवायचं असतं. भगवंतांचं जे स्थान आहे, ह्या भौतिक प्रकृतीचे स्वामी या रूपामध्ये, ते स्थान ह्या बद्ध जीवांना प्राप्त करायचं असतं, ज्यासाठी भगवंत भौतिक जगाची निर्मिती करतात. तर सांगण्याचा हेतू हा की ह्या ब्रह्मांडाची निर्मिती फक्त एका कारणासाठी भगवंतांच्या द्वारे केली जाते. कोणत्या कारणासाठी? छोट्या वाक्यामध्ये कोण सांगेल? काय कारण आहे या भौतिक जगाच्या निर्मितीचं भगवंतांच्या द्वारे? जीवांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. बरोबर, बद्ध जीवांची इच्छा. हा, जे कंडिशन्ड लिव्हिंग एंटिटी ज्याला आपण म्हणतो, बद्ध अवस्थामध्ये जे जीव आहेत त्यांच्या स्वतंत्र उपभोग घेण्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या भौतिक ब्रह्मांडांची, भौतिक ब्रह्मांड नाही, ब्रह्मांड हे भौतिकच जगत असतं, भौतिक जगताची निर्मिती होण्याचं हे कारण आहे. पुढे जायचं प्रभुजीज माताजीज. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हा, 15व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकात भगवंतांनी त्यांचं हे सांगितलंय की ते परा आणि अपरा दोन्ही प्रकृतीच्या पलीकडे आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. तर भगवंत निश्चित पलीकडे आहेत, परंतु ह्या परा आणि अपरा शक्तींचं पण तुलना 7व्या अध्यायात दिलेली आहे की भौतिक घटक म्हणजे त्यांची अपरा प्रकृती, की निम्न स्तराची, खालच्या स्तराची, आणि जीव जे आहेत ती पराप्रकृती. कारण जीव हे भौतिक घटकांवर प्रभुत्व गाजवू शकतात, परंतु उलट नाहीये. म्हणजे माणूस हा मशीन आपल्या फायद्यासाठी वापरतो, ना की मशीन आपल्याला वापरतात. क्लिअर आहे प्रभुजीज माताजीज? हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि अजून एक कारण, आपण भगवंतांची श्रेष्ठ प्रकृती किंवा पराप्रकृती का जाणलं जातो भौतिक घटकांपेक्षा? कारण आपण सचेतन आहोत आणि भौतिक जे घटक आहेत, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, हे अचेतन घटक आहेत. म्हणजे त्याला आपण स्थूल घटक आहेत, ते सचेतन नाही आहेत. पण जीव जे आहेत ते सचेतन आहेत. क्लिअर आहे प्रभुजीज माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो प्रभूजी. श्लोक क्रमांक 34. वर्षपूग सहस्रांते सहस्रांते तदंडम उदकेशयम् उदकेशयम् कालकर्म स्वभावस्थो कालकर्मस्वभावस्तु जीवो जीवम् अजीवयत्. कुणाला वाचायचंय का प्रभुजीच माताजीच? हरे कृष्ण. वाचू प्रभूजी. हा हा, हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. सादर प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण. अशा रीतीने ही सर्व ब्रह्मांडे सहस्त्र युगे पाण्यातच
म्हणजेच कारणोदक सागरात बुडालेली असतात आणि सर्व जीवांचे स्वामी त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करून त्यांना पूर्णपणे सचेतन करतात. तात्पर्य श्रील प्रभुपाद्वारा श्रील प्रभुपाद की जय. या ठिकाणी भगवंतांचे वर्णन जीव असे करण्यात आले आहे कारण ते इतर सर्व जीवांचे स्वामी आहेत. वेदामध्ये त्यांचे वर्णन नित्य अर्थात इतर सर्व नित्यांचे प्रमुख असे करण्यात आले आहे. भगवंत आणि जीवांमधील संबंध हा पिता पुत्रांमधील संबंधाप्रमाणे आहे. पुत्र आणि पिता हे गुणात्मकरित्या सारखेच असतात, परंतु पिता हा कधीच पुत्र होऊ शकत नाही किंवा पुत्रही जन्मदात्या पित्याप्रमाणे होऊ शकत नाही. म्हणून वर वर्णन केल्याप्रमाणे भगवंत हे गर्भोदकशाही विष्णू किंवा हिरण्यगर्भ परमात्म्याच्या रूपात प्रत्येक ब्रह्मांडात प्रविष्ट होतात व भगवद्गीतेत 14व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात पुष्टी केल्याप्रमाणे जीवात्म्यांना प्रकृतीच्या उदरात गर्भस्थ करून प्रत्येक ब्रह्मांडे सचेतन करतात. भौतिक सृजनाच्या प्रत्येक प्रलयानंतर सर्व जीव भगवंतांच्या शरीरामध्ये विलीन होतात आणि सृष्टी निर्मितीनंतर पुन्हा त्यांना भौतिक प्रकृतीमध्ये गर्भस्थ केले जाते. म्हणून भौतिक अस्तित्वामध्ये वरकरणी पाहता प्रकृती ही जीवांची माता आहे आणि भगवंत पिता आहेत. तथापि जेव्हा चैतन्य निर्माण होते तेव्हा काळ आणि शक्तीच्या प्रभावाखाली जीव स्वतःच्या स्वाभाविक क्रिया पुनरुज्जीवित करतात आणि त्यामुळेच अनेकविध प्रकारचे प्राणी प्रकट होतात. यास्तव भगवंतच भौतिक जगतातील सर्व चैतन्याचे परम कारण आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे सुरुवातीच्या भागामध्ये तात्पर्याच्या श्रील प्रभुपादजी एका श्लोकाचा संदर्भ देऊन तात्पर्य देत आहेत. कोणता श्लोक आहे तो? की भगवंत हे सर्व जीवांमध्ये हे सर्वश्रेष्ठ जीव आहेत, सर्व नित्य जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ नित्य जीव आहेत. आपण एकदा तो श्लोक गाऊ. की श्रील प्रभुपादांनी याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा या श्लोकाचा रेफरन्स दिलेला आहे. हा, नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान. की सर्व नित्य जीवांमध्ये जे सर्वश्रेष्ठ नित्य आहेत ते भगवंत आहेत आणि सर्व सचेतन जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ सचेतन हे भगवंत आहेत. याचा अर्थ काय प्रभूजीच माताजीच? की सचेतन याचा अर्थ मला आत्ता कळत आहे की आजूबाजूला काय होत आहे, परंतु किती प्रमाणात कळत आहे? काही प्रमाणात, जोपर्यंत भगवंत कळू देत आहेत. उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस प्रसाद ग्रहण करतो त्यावेळेस आपल्याला हे कळतं का प्रभूजीच माताजीच कशा प्रकारे त्या अन्नाचं पचन होत आहे आपल्या पोटामध्ये? नाही कळत. किंवा कशा प्रकारे त्या अन्नाच्या पचनाद्वारे ऊर्जा निर्मिती होत आहे पूर्ण शरीरासाठी आपल्याला कळतं का? नाही कळत. याचा अर्थ आपण सचेतन आहोत, परंतु काही प्रमाणामध्ये सचेतन आहोत. आत्ता इथे ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे पुण्यामध्ये घरी, काही प्रमाणात मला माहिती आहे कसं सुरू आहे, परंतु दुसऱ्या ठिकाणचं मला माहिती आहे का? नाही माहिती. परंतु भगवंत यांना प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये काय सुरू आहे ते भगवंतांना ठाऊक आहे. त्याच प्रकारे पूर्ण ब्रह्मांडांमध्ये सर्व कुठे काय सुरू आहे याची कल्पना भगवंतांना पूर्णप्रमाणे आहे. त्याच्यामुळे त्यांना सचेतन जीवांमध्ये सर्वात श्रेष्ठ सचेतन म्हटलं जातं. आणि आपण नित्य आहोत, परंतु बद्ध अवस्थेमध्ये आपल्याला जीव जन्म आणि मृत्यू ह्या चक्रामध्ये अडकावावं लागतं. परंतु भगवंतांचं तसं नाहीये. भगवंत कधीच जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रामध्ये अडकत नाहीत. त्याच्यामुळे सर्व शाश्वत जीवांमध्ये भगवंत हे नित्य शाश्वत आहेत. सर्व सचेतन जीवांमध्ये भगवंत हे सर्वश्रेष्ठ सचेतन आहेत. सगळ्यांना हा मुद्दा कळाला का प्रभूजीच माताजीच? आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये काय फरक आहे? हो प्रभूजी. आणि अजून दुसरा फरक काय सांगितला इथे? एको बहुनाम यो विदधाति कामान. याचा अर्थ काय? की एकच सर्व जीवांमध्ये भगवंत आहेत जे की काय करत आहेत? यो विदधाति कामान, म्हणजे सर्व जीवांच्या ज्या इच्छा अपेक्षा आकांक्षा आहेत ते पूर्ण कोण करत आहे? भगवंत करत आहेत. आज जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास मूव्स विदाउट द सँक्शन ऑफ द लॉर्ड. की भगवंतांच्या परवानगीशिवाय गवताचं एक पात पण हलत नाही, म्हणतो ना आपण. याचा अर्थ की केवळ भगवंत आहेत
जे सर्व जीवांच्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करतात. भगवंतांनी जर इच्छा पूर्ण केली नाही तर मनुष्य साधा हात पण हलवू शकत नाही. जसं की मी नेहमी उदाहरण देतो की हात आत्ता हलवण्याचा विचार केला मी तर हलवू शकत आहे. का? कारण भगवंत परवानगी देत आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस स्ट्रोक होतो त्यावेळेस तो व्यक्ती पाहिजे तसं आपल्या शरीराची पण हालचाल करू शकत नाही. का? कारण भगवंतांच्या इच्छेनुसार ती जी क्षमता आहे हात पाय हलवण्याची ती सीमित केली जाते. तर त्या प्रकारे इथे सांगितलेलं आहे की एक भगवंतच आहेत ज्यांच्या इच्छेने, ज्यांच्या परवानगीने वेगवेगळ्या जीवांच्या इच्छा पूर्ण होतात. क्लिअर आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हो हो प्रभू. प्रभूजी. आणि इथे सांगितलंय की कशा प्रकारे हे ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर हजारो वर्ष हे राहतात आणि त्याच्यामध्ये सृष्टीचं निर्माण लगेच होत नाही. हजारो वर्ष ह्या भगवंतांच्या सृष्टीमध्ये निर्माणामध्ये राहिल्यानंतर स्वतः भगवंत करणोदक्ष विष्णू हे त्यांच्या विस्तारित रूपामध्ये म्हणजे गर्भोदक्ष विष्णू यांच्या रूपामध्ये या हजारो ब्रह्मांडांमध्ये प्रवेश करतात आणि तिथून सृष्टीच्या निर्माणाला सुरुवात करतात. कशा प्रकारे? त्यांच्या नाभी कमळातून ब्रह्माजींचा जन्म होऊन त्या ब्रह्माजींद्वारे प्रजापती निर्माण होतात आणि त्या प्रजापतींच्या द्वारे ह्या सृष्टीची पुढे निर्मिती होते. त्याच्यामुळे ब्रह्माजींना सेकंडरी क्रिएटर किंवा दुय्यम निर्माता म्हटलं जातं आणि भगवंतांना प्रायमरी क्रिएटर किंवा प्राथमिक निर्माता म्हटलं जातं. तर हा फरक आहे भगवंतामध्ये आणि जीवांमध्ये. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? अवघड आहे का हे समजण्यासाठी? का सगळ्यांना व्यवस्थित लक्षात येत आहे? आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये सारखेपणा काय आहे आणि फरक काय आहे? कुणी सांगेल का एका वाक्यामध्ये काय सारखेपणा आहे प्रभूजीच माताजीच भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये? भगवंताचे आपण अंश आहोत आणि बरोबर. भगवंत पूर्ण आहे. हा माताजी. उप्स, सॉरी माताजी. चित्रा माताजी सांगा. तेच सांगितलं प्रभूजी मी की भगवंत पूर्ण आहे आणि आपण त्यांचे अंश आहोत. अंश आहोत आणि आपण नित्य आहोत, परंतु सर्व नित्यांमध्ये भगवंत हे सर्वश्रेष्ठ नित्य आहेत. कारण आपल्यासारखं त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधी यामध्ये अडकावं लागत नाही. तर हे झालं सारखेपणा. आणि क्वांटिटी म्हणजे आपण हे अणु आहोत आणि भगवंत हे विभू आहेत. विभू म्हणजे महान आणि सर्व जीवांच्या इच्छा पूर्ण करणारे भगवंत आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय गवताचं पान पण हलत नाही. तर हा फरक आहे. आपण खूप सीमित आपलं स्वतंत्रता आहे, परंतु भगवंत हे पूर्णपणे स्वतंत्र आहे. क्लिअर आहे चित्रा माताजी सर्वांना? प्रभूजी हो हरे प्रभूजी. कृष्ण. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 35. स एव पुरुषस्तस्मात् स एव पुरुषस्तस्मात् अंडं निर्भिद्य निर्गतः अंडं निर्भिद्य निर्गतः सहस्रोर्वङ्घ्रिभावक्ष सहस्रोर्वङ्घ्रिभावक्ष सहस्रानन शीर्षवान्. शीर्षवान. कुणाला वाचायचंय का प्रभूजीस माताजीस? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मी वाचू का? हा रतिरूपा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. महान तत्वज्ञानी भगवान महाविष्णू. ओके सॉरी. भगवान महाविष्णू जरी करण्यावर्य उषामध्ये शयन करीत असले तरी त्यातून बाहेर येऊन स्वतःला हिरण्यगर्भ रूपात विभाजित करून त्यांनी प्रत्येक विश्वात प्रवेश केला आणि सहस्र पाय, बाहू आणि मुखे
मस्तके इत्यादींनी युक्त असे विराट रूप धारण केले. शिल प्रभुपाद की जय. शिल प्रभुपाद द्वारे प्रत्येक ब्रह्मांडातील ग्रह मालिकांचा विस्तार विराट रूपांच्या निरनिराळ्या भागांवर स्थित असून त्यांचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे. हरे कृष्ण प्रभू. थँक्यू. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण सृष्टीचं निर्माण याचा अभ्यास करत आहोत. तर भगवंतांपासून अनेक ब्रह्मांड निर्माण होतात. निर्माण झाल्यानंतर ते हजारो वर्ष राहतात, जोपर्यंत भगवंत त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्ष विष्णूच्या रूपामध्ये प्रवेश करत नाही. आणि ह्या भगवंतांचं गर्भोदक्ष विष्णू यांच्यानंतर पुढचं जे विस्तारित रूप सांगितलेलं आहे ते आहे विश्वरूप भगवंतांचं. कशा प्रकारे की त्यांचे असंख्य सहस्त्र पाय, याचं वर्णन आपल्याला कुठे पाहायला मिळतं? भगवंतांचे सहस्त्र पाय, बाहू, मुखे एका स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं. कोणतं स्तोत्र आहे ते? विष्णू सहस्त्र नाम. त्याच्यात आपण पाहतो की भगवंतांचे कशा प्रकारे सहस्त्र बाहू, पाय, मुखे, मस्तके आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये पण 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे भगवंतांच्या विराट रूपाचे, भगवंतांच्या विश्वरूपाचे कशा प्रकारे सहस्त्र बाहू, पाय, मुखे, मस्तके इत्यादी सांगितलेलं आहे. आणि भागवताच्या या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ह्या विराट रूपाच्या वेगवेगळ्या अंगांद्वारे सृष्टीच्या वेगवेगळ्या जे भाग आहेत, वेगवेगळे जे ग्रह आहेत ह्या ब्रह्मांडातील 14 प्लॅनेटरी सिस्टीम म्हणजे 14 जे ग्रहलोक आहेत, त्या वेगवेगळ्या ग्रहलोकांची निर्मिती कशा प्रकारे भगवंतांच्या ह्या विराट रूपापासून निर्माण होते. आणि ह्या शब्दांनी कन्फ्यूज होऊ नका. कारणार्णव म्हणजे असं पाणी ज्याच्यामध्ये कर्णोदक्ष विष्णू निवास करतात, त्याला काय म्हटलं जातं? कारणार्णव सागर किंवा कारणोदक सागर, ओशन, म्हणजे ज्याच्यामध्ये भगवंत कारणोदक्ष विष्णू निवास करतात. त्याचप्रमाणे दुसरा शब्द आहे हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ या शब्दाचा अर्थ आहे की प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ज्यावेळेस भगवंत प्रवेश करतात गर्भोदक्ष विष्णू या रूपामध्ये, त्यावेळेस त्या पूर्ण ब्रह्मांडाचे जे मुख्य आहेत, गाभा आहेत, ते म्हणजे भगवंत. हिरण्य गर्भ. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत प्रवेश करतात गर्भोदक्ष विष्णू या रूपामध्ये. त्यांना हिरण्यगर्भ पण म्हटलं जातं. हे शब्द अवघड वाटतायत का समजायला प्रभूजीच, माताजीच? कॉन्टेक्स्ट क्लिअर आहे सगळ्यांना? हो प्रभू. काय अर्थ होतो याचा? ठीक हो आहे. प्रभू. श्लोक क्रमांक 36. यस्येहावयवैर्लोकान् लोकान् कल्पयन्ति मनीषिणः कट्यादिभिरधः सप्त सप्तोर्ध्वं जगनादिभिः. जगन्नादिभिः. कुणाला वाचायचंय का प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. प्रभूजींपैकी कुणी? गणेश कुलकर्णी प्रभू, तुम्हाला वाचायचंय का प्रभूजी? हरे कृष्ण. हरे हा. महान तत्वज्ञानी कल्पना करतात की ब्रह्मांडातील संपूर्ण ग्रहलोक रचना ही भगवंतांच्या विराट रूपाच्या वरील आणि खालील अवयवांचेच प्रगटीकरण आहे. तात्पर्य शिल्पपाद द्वारा शिल्पपाद की जय. या श्लोकातील कल्पयंती अर्थात कल्पना करणे हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. परमसत्याचे विराट रूप ही तर्कवादी तत्वज्ञांची कल्पनाच आहे, कारण ते भगवान श्रीकृष्णांचे शाश्वत द्विभुज रूप समजू शकत नाही. श्रेष्ठ तत्वज्ञानी कल्पिलेले विराट रूप जरी भगवंतांचेच एक रूप असले तरी ते थोडेफार काल्पनिकच आहे. असे म्हटले आहे की 7 ऊर्ध्व ग्रह मालिका विराट रूपाच्या कटी प्रदेशाच्या वरील भागात स्थित आहेत आणि 7 अधर ग्रह मालिका कटी प्रदेशाच्या खालील भागात स्थित आहेत.
या मागील उद्देश असा आहे की भगवंतांना आपल्या शरीराच्या सर्व अवयवांची जाणीव आहे आणि सृष्टीमध्ये कुठेही व कोणतीही वस्तू त्यांच्या नियंत्रणापलीकडे नाही. हरे कृष्ण. जय धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर इथे सांगितलेलं आहे आणि भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे की भगवंतांचे जे सर्व रूप आहेत प्रभूजी माताजी, उदाहरणार्थ नरसिंहदेव, प्रभू रामचंद्र, कृष्ण, वामन अवतार, परशुराम, दत्तात्रय इत्यादी. तर हे जे सर्व भगवंतांचे विस्तारित रूप किंवा प्लेनरी एक्सपान्शन म्हणजे काही प्रमाणामध्ये गुण अवतार वगैरे अशा प्रकारे. तर काही प्रमाणामध्ये विस्तारित रूप किंवा परिपूर्ण विस्तारित रूप हे सर्व शाश्वत आहेत आध्यात्मिक जगतामध्ये. परंतु जे विराट रूप आहे, विश्वरूप जे आहे, ते भगवंतांचं शाश्वत रूप नाहीये, जे की आध्यात्मिक जगतामध्ये अस्तित्वात नाहीये. का? कारण हे विराट रूप विशेषतः अशा जीवांसाठी सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये वर्णन, जे की भगवंतांचं सच्चित आनंद रूप जाणू शकत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या लहान मुलाला जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी, वीज शिकवायची आहे, तर आपण त्याला सांगू शकत नाही की या विद्युत तारेमधून विजेचा प्रवाह जात आहे आणि ते म्हणाल की कशी दिसते वीज, मग आपण नाही म्हणू शकत हात लावून बघ का, कारण हात भाजू शकतो. परंतु आपण त्याला एका उपमेच्या रूपामध्ये सांगू शकतो की तू छोट्या प्रमाणामध्ये अग्नी पाहू शकतो ना, एक छोट्या दिव्याची ज्योत पाहू शकतो, कशा प्रकारे त्या दिव्याच्या ज्योतीच्या जवळ जर हात गेला तर पोळू शकते. त्याच प्रकारे ही जी विद्युत, ही जी ही जी इलेक्ट्रिसिटी आहे, ती अशा प्रकारे अग्नीचंच एक रूप आहे, जी की दिसत नाही, परंतु त्याच प्रकारे त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव जाणू शकतो. तर अशा प्रकारे एका दिसणाऱ्या गोष्टीद्वारे एका अदृश्य गोष्टीबद्दल आपण काही प्रमाणामध्ये शिकवू शकतो. त्याच प्रकारे भगवंत पण अशा भौतिकवादी लोकांसाठी, जे की भगवंतांचं सच्चित आनंद रूप जाणू शकत नाहीत, समजू शकत नाहीत त्यांच्या बद्ध अवस्थेमध्ये, अशा भौतिकवादी लोकांना भगवंतांना समजणं सोपं जावं, यासाठी ह्या विराट रूपाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे. कारण ह्या विराट रूपांचे जे वेगवेगळे अंग आहेत, ते असे गोष्टींचे सांगितलेले आहेत, ज्या गोष्टींना आपण आपल्या भौतिक इंद्रियांनी पाहू शकतो, अनुभवू शकतो. उदाहरणार्थ भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की सूर्य आणि चंद्रमा हे विराट रूपांचे डोळ्यांसारखे आहेत, किंवा वेगवेगळे झाडं वगैरे जे आहेत ते विराट रूपाच्या अंगावरील केसांप्रमाणे आहेत, किंवा वेगवेगळे जे डोंगर, टेकड्या वगैरे आहेत ते विराट रूपांच्या शरीराचे वेगवेगळे भाग असल्यासारखे आहेत. आणि इथे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये की वेगवेगळे 14 प्लॅनेटरी, 14 जे ग्रहलोक आहेत, त्याच्यापैकी 7 जे वरचे ग्रहलोक आहेत, ते भगवंतांच्या कटी प्रदेश म्हणजे मला वाटतं वेस्ट म्हणजे कंबर. तर कंबरेच्या वरच्या भागामध्ये हे 14 ग्रहलोकांपैकी 7 उच्च ग्रहलोक हे भगवंतांच्या कमरेच्या वरच्या भागामध्ये स्थित आहेत. आणि भगवंतांच्या कमरेच्या खालच्या भागामध्ये जे 7 निम्न ग्रहलोक आहेत, आतल, सुतल, तलातल, वितल, पाताल इत्यादी वेगवेगळे जे 7 आहेत, ते भगवंतांच्या कमरेच्या खालच्या भागामध्ये स्थित आहेत. आणि भूर भुव स्वः तत्सवितुर, म्हणजे हे जे वरचे 7 आहेत ते भगवंतांच्या वरच्या कमरेच्या वरच्या भागामध्ये स्थित आहेत. तर अशा प्रकारे भगवंतांच्या विराट रूपापासून ह्या 14 ग्रहलोकांचं निर्माण झालेलं आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांना ऍटलिस्ट ही गोष्ट क्लिअर आहे का प्रभूजीच माताजी, की विराट रूप हे कशा प्रकारे भगवंतांच्या शाश्वत दिव्य रूपांपासून वेगळं आहे. हे शाश्वत आणि दिव्य रूप नाहीये, हे भौतिक जीवांना समजण्यासाठी केवळ आणि केवळ या भौतिक जगतामध्ये, ब्रह्मांडामध्ये हे रूप स्थित आहे, आध्यात्मिक जगतामध्ये स्थित नाहीये. आणि कशामुळे स्थित आहे?
की भौतिक लोक हे भगवंतांच्या दिव्य स्वरूपाला जाणू शकत नाही, त्याच्यामुळे ते ज्या गोष्टी बघू शकतात, अनुभवू शकतात, त्या गोष्टींच्या आधारावर विश्वरूप हे संकल्पना मांडण्यात आलेली आहे शास्त्रामध्ये. सगळ्यांना क्लिअर आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. अवघड वाटत आहे का समजण्यासाठी विश्वरूप काय आहे? हो, क्लिअर आहे प्रभूजी. ठीक, हरे हो, कृष्ण. समजलं. हरे कृष्ण. आणि आजच्या चर्चेचे शेवटचे 2, 3, 4 मिनिट मला एका प्रश्नाच्या उत्तराबद्दल डिवोट करायचे होते, चर्चा करायची होती. जो प्रश्न संजना माताजींनी मागच्या वेळेस विचारलेला. माताजींनी प्रश्न विचारले, ज्याच्यावर मी नंतर पण थोडा विचार करत होतो, की माताजी सांगा, बरोबर सांगत आहे का मी? की तुम्ही विचारलेलं, की कशाप्रकारे आपली साधना जी आहे किंवा आपली श्रद्धा जी आहे, ती कशाप्रकारे आपण अधिक चांगली करू शकतो. आणि मी तुम्हाला उत्तर दिलेलं, की अशा व्यक्तींशी संग करायला पाहिजे, अशा भक्तांसोबत आपण नियमित संग करायला पाहिजे, ज्यांच्यामध्ये ती श्रद्धा आहे आणि जे कृष्ण भक्तीमध्ये अग्रेसर होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर याच मुद्द्यावर मला अजून 1-2 पॉइंट सांगायचे होते, की याचा अर्थ की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट कधी एकटं नाही करायची. उदाहरणार्थ सकाळी जर जप करायचा आहे, तर असे भक्त शोधून काढायचे किंवा जसं की इस्कॉन मंगलोरचे भक्त एकत्रित येऊन सकाळी Zoom मीटिंगवर भेटतात, मंगल आरती अटेंड करतात. बाकीचे जे मॉर्निंग प्रोग्राममध्ये आहेत, नरसिंग आरती, तुलसी आरती इत्यादी अटेंड करतात आणि त्यानंतर जप पण होतो. त्यानंतर श्रीमद भागवत क्लास. तर याचा आपण लाभ घेऊ शकता किंवा आपल्याला एक प्रभूजींचा नंबर दिलेला आहे माताजींनी, अबुधाबी मधल्या रसामृत प्रभूजींचा. तर त्यांच्याद्वारे तिथल्या भक्तांची पण माहिती घेऊ शकता, तिथल्या भक्त समूहाची, अबुधाबी किंवा दुबई जिथे तुम्ही स्थित आहात. आणि तिथल्या भक्तांच्या द्वारे पण तुम्ही कनेक्टेड राहू शकता. सकाळी जर ते कोणता प्रोग्राम करत असतील किंवा ऑनलाईन जर भेटत असेल, यापैकी. तर सांगण्याचा अर्थ असा, की भक्तीमध्ये नेहमी बाकीच्या भक्तांसोबत राहिल्याने प्रगती होणे जास्त सोयीस्कर आहे, स्वाभाविक आहे. श्रील प्रभुपादजी एक वाक्य लिहितात त्यांच्या तात्पर्यामध्ये, की "द बर्ड्स ऑफ सेम फीदर्स दे फ्लाय टुगेदर." याचा अर्थ आहे, की सारख्याच गुणांचे किंवा पंखांचे जे पक्षी असतात ते सोबत उडतात. की आपण अशा व्यक्तींसोबत जर संगतीत राहिलो, की ज्यांना भगवंतांकडे जाण्यासाठी, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याकडे ज्यांची ओढ आहे, तर आपल्यामध्ये पण त्याच इच्छा, आकांक्षा निर्माण होतील. हाच याचा उद्देश आहे माताजी सांगण्याचा. ठीक हो आहे? प्रभूजी. मी एकटं राहायचं नाही. हो, मी ऍक्च्युली प्रभूजी अ, मंगला आरती पण असते ना आपली 4:30ची हो. असते आणि इकडे इंडियामध्ये 4:30 म्हणजे इकडे 3 असतात. मला ओ ते कृष्ण. attend करायला जमत नाही, पण मी कधी एकादशीच्या दिवशी मी करते, द्वादशीच्या दिवशी मी अटेंड करते, पण रोज नाही जमत मला अटेंड करायला. काही काही हरकत नाही. तर असं करू शकता माताजी, की उदाहरणार्थ आता ते कॅल्क्युलेशन बघा, की या इकडे भक्तांचा ज्यावेळेस जप सुरू होतो, म्हणजे अराउंड 5:15, 5:30च्या वेळेला सुरू होतो. तर त्यावेळेस तुमचे 4 वाजलेले असतील. तर हो. मंगल आरती नंतर 7ला वगैरे तुम्ही तयार झाल्यानंतर पाहू शकता. रेकॉर्डेड राहते ती. इस्कॉन मंगलोरची पण राहते. इस्कॉन मायापूरची पण राहते. ती नंतर पण तुम्ही पाहू शकाल. परंतु जपासाठी तुम्ही तो काळ सोयीस्कर मिळू शकतो का ऑनलाईन करण्यासाठी? किंवा हे जरी अवघड असेल, तरी तिथले अबुधाबीमधले भक्त काही सकाळी सोबत जप करतात का? मग ते जर करत असतील, तर ते Zoom मीटिंग चालू करू शकतात का? जेणेकरून एकमेकांना आधार राहतो, की मी एकटा नाहीये किंवा मी एकटी नाहीये. ह्या भौतिक जगातील संघर्षामध्ये प्रत्येक आपल्या साधनेमध्ये आपल्यासोबत हजारो भक्त पण भाग घेत आहेत. त्याच्यामुळे भक्ती करणं कलियुगामध्ये भागवत सांगतं, की काही गोष्टी ह्या सोयीस्कर आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे एकत्रित भक्ती करणं. याची जी शक्ती आहे ती विशेष सांगितली आहे भागवतामध्ये. तर अशा भक्तांच्या सोबत जर आपण आपली साधना भक्ती केली, तर त्याचा परिणाम अधिक परिणामकारक ठरते माताजी ते.
हो प्रभूजी, कारण की आता इकडे पण कोण आहे नाही माझ्या इकडे, मी शारजामध्ये आहे प्रभूजी. शारजामध्ये, अच्छा. हो, आणि कोण आहे नाही तर मग मी भगवंतांची मूर्ती समोर बसते आणि मग जपमाळा चांगलं, वगैरे माझ्या पूर्ण करते मी. चांगलं. हो. फक्त नेहमी तिथल्या स्थानिक भक्तांच्या पण संपर्कात राहा माताजी. ते कुठे भेटतात आणि तुमच्या तिथल्या सोयीप्रमाणे, आता मला एक्झॅक्टली तिथली पब्लिक ट्रान्सपोर्टेशन किंवा तुमचं शेड्यूल माहित नाही, पण आठवड्यातून एकदा प्रत्यक्षात त्यांच्या सोबत पण प्रोग्राम अटेंड करता आला तर खूप छान माताजी. हो. ठीक आहे. आणि तुम्हाला अजून पण काही मदत लागली तिथल्या भक्तांबद्दल किंवा कोणतं शिफारस करायची असेल तर मला सांगा माताजी. हो ठीक आहे. मध्ये काही काळामुळे मला नाही जमलं. तुम्ही ज्या अच्छा, प्रभूजींचा नंबर दिला ना, मला कॉन्टॅक्ट करायला नाही जमलं, पण आता मी करेन प्रभूजी. थोडं माझा चालेल, नंबरचा प्रॉब्लेम आहे, मला तो चालेल. अ, करायचा सिम मध्ये करायचा, त्यामुळे मी कॉन्टॅक्ट ओके. नाही केला, पण मी करेन. ठीक, ठीक, ठीक आहे माताजी. प्रतिरूपा माताजी, तुम्ही हे थांबवता का हो रेकॉर्डिंग? हो 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 प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण.